रुकडी येथील इंडियन ऑइल गॅस एजन्सीच्या भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे हाल होत असून परिसरात तीव्र असंतोष पसरला आहे। गॅस सिलेंडरसाठी वारंवार एजन्सीकडून केवळ तारखा दिल्या जात असल्याने आणि कार्यालय अनेकदा बंद राहत असल्याने नागरिकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे। परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की आज गॅस वाटपासाठी चक्क पोलीस बंदोबस्त पाचारण करावा लागला आहे। याचा डेपो पण यांनी सध्याचे आमची रेग्युलर एक 10% डेपो होते ते पण थांबवलं, जेणेकरून एक 10% जे गिराईक आहेत त्यांना जर आम्हाला टाकी देता येत होती ती पण थांबवल्या। त्यानुसार आता तुमच्या गॅसकडे गॅसचे ग्राहक आहेत 160 माणसं तुम्ही द्यायला लागला। तुमच्याकडं एकूण ग्राहक आहेत 1000 ते 1500, तर तुम्ही टाक्या 300-400 मागवायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही आले त्या गॅसच्या ग्राहकांना तुम्हाला टाकी देता येते। तुम्ही देणार 160 मागवला, 160मध्ये कोण मागणार? तुम्हाला माहीत आहे आपले ग्राहक आहेत 1000च्या वर, तर तुम्ही टाक्या 300-400 जास्तीत जास्त टाकी मागवली पाहिजे ना। एका गाडीमध्ये किती टाक्या बसतात? 360 तरी टाक्या मागवायला पाहिजे होत्या। मी संतोष आकाराम दबडे गेले 1.5-2 महिने झाले सिलेंडर आम्हाला मिळालेलं नाही आणि इथे कृपया लक्ष द्या। आणि राहिलेला विषय कसा की आम्ही चुलीवर स्वयंपाक करत असताना आज इथं रांगेत उभा राहून आम्हाला सिलेंडर मिळत नाही, तरी पण तुम्ही सगळ्यांनी लक्ष ठेवून आम्ही कामधाम सोडून इथं उभा राहिलेलो आहे। टाईम टू टाईम आम्हाला सिलेंडर मिळावे एवढीच विनंती आहे। जर महिन्याला सिलेंडर उपलब्ध व्हावा। ह्या टाकीचं गेलं कुठे आहे? जेवढी तुम्ही टाकीचं कनेक्शन दिलं आहे त्या टाके गेले कुठं? त्याचं उत्तर आम्हाला पाहिजे। नाही तर ज्यापासून कनेक्शन मी घेतलंय त्यापासून माझं पैसे परत द्यायचं आणि यांचं कनेक्शन कट करून द्यायचं मला। सिलेंडर नाही आहे, रांगेत थांबले, ऊन किती लागतंय आणि वेळच्या वेळी सिलेंडर मिळणं हा मोठा प्रॉब्लेम झाला या ठिकाणी। त्यामुळं नागरिकांना नाही त्या प्रॉब्लेमला अडचणीला तोंड द्यायला लागतंय। त्याच्यासाठी जरा याने शासनाने याच्यामध्ये भाग घ्यावा आणि थोडंसं कार्यरत होऊन सगळ्या नागरिकांना कसं होईल 9 ते 15 जण आहे।